बिग बॉस OTT सीझन 3 सुरू आहे आणि यामध्ये युट्यूबर अरमान मल्लिक यानं विशाल पांडेच्या कानाखाली मारलेली आहे आणि हाच व्हिडिओ बघून विशाल पांडेच्या आईवडिलांनी पण हात जोडून एक विनंती केलेली आहे। तर नक्की हा संपूर्ण किस्सा काय आहे? प्लीज बिग बॉस, मुझे आपसे ये निवेदन है कि उस इंसान को घर से बाहर निकालो कि जो मेरे बच्चे के ऊपर हाथ उठाया। आज तक हम लोगों ने उसके ऊपर हाथ नहीं उठाया, इतने प्यार से हमने पाला है उसको। तर सगळ्यात अगोदर बघूया की अरमान मल्लिकनं विशाल पांडेच्या कानाखाली का मारली। तर वीकेंड का वार मध्ये अरमान मल्लिकची पहिली पत्नी पायल मल्लिकला बोलवण्यात आलं होतं आणि शोवर येऊन पायल मल्लिकनं असं सांगितलं की विशाल पांडेनं कृतिकावर भाभी बहुत अच्छी दिखती है अशा प्रकारची कॉमेंट केली होती आणि ती कॉमेंट करण्याचा दृष्टिकोन त्याचा वाईट होता अशा प्रकारचं वक्तव्य केलं। आणि अनिल कपूर हे सुद्धा विशाल पांडेवरच ओरडलेले आहेत आणि हा सगळा प्रकार जेव्हा कळला तेव्हा अरमान मल्लिक यानं सरळ जाऊन विशाल पांडेच्या कानाखाली मारलेली आहे। तर हा झाला किस्सा, नक्की काय झालं होतं? तर आता अरमान मल्लिकनं कानाखाली मारणं हे योग्य आहे का नाही, तर यावर आता बरेच जे युजर्स आहेत ते एकमेकावर भडकलेले आहेत। म्हणजेच विशाल पांडेचे चाहते असं म्हणतात की हे चुकीचं आहे आणि अरमान मल्लिकचे जे काही फॅन्स आहेत ते म्हणतात बरोबरच आहे। तर विषय म्हणजे की आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की एखाद्याच्या पत्नीवर अशा प्रकारचे कॉमेंट करणं योग्य आहे का नाही। तर बरेच जण अशी बाजू घेत आहेत की आपण कोणाला पण चांगलं म्हणू शकतो, त्यामध्ये वाईट काहीच नाही आणि बरेच जण असं पण बोलत आहेत की तो ज्या प्रकारे बोललेला आहे ते चुकीचं आहे आणि यावर विशाल पांडेनं माफी सुद्धा मागितलेली आहे। तर आता ह्या सगळ्या झाल्या दोन्ही पण गोष्टी आणि जेव्हा अरमान मल्लिकनं कानाखाली मारली त्याच्यानंतर विशाल पांडेच्या आईवडिलांनी पण एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्यामध्ये ते हात जोडून रिक्वेस्ट करत आहेत की अशा प्रकारचं वागणं हे चुकीचं आहे आणि अशा क्रिमिनल माणसाला शोच्या बाहेर काढायलाच पाहिजे, म्हणजे अरमान मल्लिकला बाहेरच काढायला पाहिजे। विशाल पांडेच्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही खूपच त्याला लाडा प्रेमानं वाढवलेला आहे, आतापर्यंत आम्ही सुद्धा कधी त्याच्यावर हात उचलला नाही, तर हा कोण आहे हात उचलणारा आणि कधीपासून एखाद्याची स्तुती करणं हा गुन्हा झाला किंवा चूक असायला लागला। आम्ही त्याला खूप प्रेमानं आणि सुसंस्कृतपणानं वाढवलेलं आहे, त्यामुळे त्यानं चांगल्या स्वभावातून ते वहिनी खूपच चांगली दिसते अशा प्रकारे बोललेला होता, अशा प्रकारचं म्हणणं विशाल पांडेच्या आईवडिलांचं आहे। सगळा किस्सा ऐकून झाल्यावर विषय फक्त एवढाच येतो की जर एखाद्यावर कॉमेंट करणं चुकीचं आहे का नाही। आता सगळ्यात महत्वाचं बरेच जण यामध्ये डिवाइड झालेले आहेत। बरेच जणांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे, आपल्याला एखादी पर्सन आवडू शकते किंवा आपल्या एखाद्यावर क्रश असू शकतं किंवा आपण एखाद्याला सहजपणे कॉम्प्लिमेंट देऊ शकतो किंवा हा माणूस किंवा हा पर्सन खूपच चांगला आहे, तर यामध्ये वाईट काहीच नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। आणि दुसरं एक अँगल आहे त्यामध्ये असं की एखाद्याच्या पत्नीवर अशा प्रकारची टिप्पणी करणं किंवा कमेंट करणं हे चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा ही कॉमेंट केली तेव्हा कृतिकानं जिमचे कपडे घातलेले होते आणि त्यावरून विशालनं ही कॉमेंट केलेली आहे असं बोललं जात आहे। नक्की कोणत्या दृष्टिकोनातून कॉमेंट केली आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे, नाहीतर आपण एखाद्याची स्तुती केल्यानं समोरच्याला वाईट वाटण्याचं कारण काहीच नव्हतं, परंतु त्याचा दृष्टिकोन चुकीचा होता असं पायलचं म्हणणं होतं आणि यामुळेच हा सगळा विवाद झालेला आहे। आणि ही गोष्ट जेव्हा अरमानला समजली तेव्हा लगेच त्यानं त्याच्या कानाखाली मारलेली होती। आता हे मारणं शोच्या अगेन्स्ट जातं। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिग बॉस मध्ये जर अशा प्रकारचं म्हणजे फिजिकल जर कोणी व्हायलन्स केलं तर त्याला बाहेर काढलं जात होतं, परंतु अरमानला बाहेर काढलं नाही आणि यामध्ये पण जे बाकीचे जे कंटेस्टंट आहेत त्यांना विचारण्यात आलं की अरमानला बाहेर काढायला पाहिजे का नाही, तर एका स्पेशल नियमाप्रमाणे अरमान मल्लिकला शो मध्येच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे बाकीच्या मेंबर्सनी। आणि यानंतर अनिल कपूरवर सुद्धा टीका होते की विनाकारण सलमान खान बनण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्याने फक्त विशालवरच ओरडलेला आहे, अशा प्रकारच्या टीका होत आहेत। तर ओव्हरऑल या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? अरमान मल्लिक चुकीचा आहे का नाही किंवा अरमान मल्लिकला शोच्या बाहेर काढायला पाहिजे का नाही, कॉमेंट करून सांगा।